मालक काय करताय तुम्ही? काय नाही ते मला वरती जायचं होतं. थांबा ना एक मिनटं बोललंय तर ओलंय का? हो. बरं बरं मारतो पोचा काय नाही. परत का? परत का? मालक तुम्ही साईडला तिकडे बसा. नाही मला तोंड धुवायचं होतं म्हणून मी इथं थांबलो. बरं घ्या धुवून मग अ? मी पटापटा पुसून हा घेते. ते काय घाम खूप आला ना हा तर त्याच्यामुळं तोंड धुतलं फ्रेश वाटतं नाही का. हा. तिकडं जाता येईल ना मला. हो जा जा झालंय तिकडचं हे ओलं आहे पाईप. थोडं. हा. झालंय साहेब. हा हा मी निघू का? झालं का तुझं हा म्हणजे सगळं आवरलं गेलं. हा या मी ना. निघते. मी काय म्हणतो हा या ना 2 मिनटं पैसे. बोला ना. काही आहे का तुला? हा मग दुसरं काम बाकी ना. थोडा दुपारी लग्नाला पण जायचं ना 12 वाजता. हो का? हं. लग्न कोणाच? हे आमच्या बाजूवाल्यांचं गल्लीतलं. हा ना. हं. सध्या लय लग्न चालू आहे ना. खूप खूप. आणि आजची 8 तारीख आहे ना. हा मलाही खूप लग्न होते हा पण आज इच्छाच झाली नाही कुठे जायची हा का? उन्हामुळे. हा हा. एवढं उन्हात कोण जीव देईल सांगा ना. ऐका ना मालक, हा मला आज पगार द्या ना. आज हा ना. आजची तारीख नाही ना. अहो मालक 2 तारखेचा पगार होता, 10 तारीख आली हो. अगं बाई पुढच्या महिन्यात 2 तारीख आहे ना. नाही नाही या महिन्यातला पण नाही देईल ना तुम्ही. दिलेलं नाही का? नाही ना. ऐका ना मला ना तुम्ही पटकन पगार द्या, मला लग्नाला जायचे. 15ला दिले तर नाही चालणार का? नाही ना हो मला आज लग्नाला जायचं, तिथे काहीतरी आहेर घ्यावं लागेल मला. हां हां हे लग्न संस्थाच बेकार आहे हो. आयर करा लग्नाला जा मानपान द्या. किती पाहिजे होती तुला? काय आपला आहे तो पगार आणि एखाद्या 1000-2000 रुपये वरती द्या. हो का? हां तुला लयच घाम आला आहे ना. हो ना मालक. थोडं घाम पुसू काय? राहू द्या ना. अगं अहो असं नाही नका ना. राहू द्या. मला ते वाईट नका वाटतं. नका. एवढी अहो काम आज कर. गरमच खूप होते ना. हो हो तू थांब ना तू थांब. थोडं बरं वाटलं असेल. हां तुला 1-2 हजार वर पाहिजे का? हां देतात का तुम्ही? तुला मी 5-1 हजार वर देतो बरं का. हं. हम्म, 5,000 जास्त आहे. हां हां आता घरी कोणी नाही. हां ही 5,000 असेच तुला देईल मी. म्हणजे तुला जसे खर्चायला वगैरे. बरं द्या ना. पण मग त्या बदल्यात थोडं. काय बोलताय मालक? काय करताय तुम्ही? तुम्हाला पटतंय का? अहो मी तुमच्याकडे काय 2000 रुपये वरती मागितले तर तुम्ही तर माझा हातात धरला. अहो थोडी तरी लाज वाटू द्या ना. अगं ते तुला ते पाहिलं ना मी फार विचलित झालो. अहो मालक मला तुम्ही रोजच बघता. पण आज खूपच आकर्षित झालो मी. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला, लाज. चंपा काय मालक चंपा चंपा करता?
कधी नाही आली चंपा तुमच्या. मालक काय झालं तुम्हाला रडायला? ओ मालक काय झालं? मालक मला सांगा काय झालं तुम्हाला? मी ओरडली म्हणून तुम्हाला रडू ते का? खरं खरं सांगू का? सांगा ना. माझी बायको आहे ना, हां. मला प्रेमच देत नाही. सारखी माहेरी. माझी बायको मला प्रेमच देत नाही, मालक म्हणून मी असं वागलो. शांत राहा, जाऊ द्या. जाऊ द्या, मी पण तुम्हाला बोलून गेले फडाफडा. मला काहीच माहीत नव्हतं तुमच्या आतल्या गोष्टी. पण जाऊ द्या, आता तुम्ही शांत व्हा. मालक शांत व्हा तुम्ही. चंपा, बोला ना. प्रेमाला नकार देऊ नको. एवढा पैसा कमवतो पण प्रेम नाही आयुष्यात. मालक तुमचं म्हणणं सगळं बरोबर आहे, पण विषय असा आहे मालक, पहिलं तुम्ही रडणं बंद करा. चंपा, मला समजून घे प्लीज. मालक पैसे राहू द्या साईडला. मला तुमच्या या आतल्या गोष्टी करायला काय माहितीच नव्हतं. अगं काय सांगू, माझी खूप मोठी व्यथा आहे ग. मी शब्दात सांगू शकत नाही. तू मला प्रेम दे, मी तुला खूप सुखात ठेवेल. हो मालक, पण बघा तुम्ही भावनेच्या भरात कधी तुमच्या बायकोला काही गोष्टी बोलल्या त्या मला कामावरनं काढून टाकतील. अगं तू कशाला टेन्शन घेते, मालक मी आहे ना. ठीक आहे मालक तुम्ही आहे, पण मला कामावरनं काढल्यानंतर माझ्या घराची जबाबदारी कोण घेणार? अगं तू मला एकदा प्रेम दिलं ना, तुझ्या आयुष्याची पूर्ण जबाबदारी माझी राहील, पूर्ण. ठीक आहे मालक, मी करते, पण मग फक्त तुमच्यात आणि माझ्यात राहू द्या ही गोष्ट. 100%. फक्त आपल्यामधल्या ह्या दोघांच्या गोष्टीनं कोणाला बोलू नका. कोणालाच नाही बोलणार. तुम्हाला तर माहिती माझा नवरा किती दारू पितो आणि मला मारहाण करतो, आणि माझी सगळी जबाबदारी माझ्यावर आहे नाही का. यापुढे सगळी जबाबदारी माझ्यावर राहील, टेन्शन घेऊ नको. सॉरी, मी तुम्हाला रागाच्या भरात जे काही बोलले त्याच्याबद्दल मला माफ करा. अगं खूप दिवसापासून मला प्रेमाची एक उणीव होती, त्यामुळे मी तुझ्या आहारी गेलो. ठीक आहे. चल. चंपा, बोला ना. 6 महिन्यापासून मी खूप दुःखात होतो, पण आज तू मला इतकं खुश केलंय. ही खुशी मला जिंदगीभर पुरेल इतकी खुशी दिली तू मला. खरंच तू खूप ग्रेट आहे. राहू द्या मालक, एवढं माझं कौतुक नका करू. चला मी चालले, मला लग्नाला जायचं. ओके. हां.